पुण्यातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली होती। या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे। मात्र या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबियांवरच आरोप होत असल्याचं समोर आलं। इतकंच नव्हे तर भिसे कुटुंबाला ट्रोलही केलं जातंय। यावर भिसे कुटुंबानं काय नेमकं म्हटलंय, तनिषा यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला जाणाऱ्या डॉक्टर घैसासांची बाजू कुणी घेतली, त्यावर आमदार अमित गोरखेंनी काय भूमिका घेतली, या सगळ्या प्रश्नांच्या बुळाशी जाणारा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण। या प्रकरणानंतर दीनानाथ रुग्णालयातल्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली। रुग्णालय आणि संबंधित डॉक्टर घैसासांविरोधात कारवाई सुरू आहे। पण दुसरीकडे घरातली एक महिला गमावल्यानंतर आधीच तणावात असलेल्या भिसे कुटुंबाला आता ट्रोलर्सचाही सामना करावा लागतोय। आमदाराच्या पीएकडे केशरी रेशन कार्ड कसं आलं असा सवाल करत भिसे कुटुंबियांना ट्रोल केलं जात आहे। तुम्ही म्हणता की आमदाराच्या पीएकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड कसं, तर आमदाराच्या पीएला परिश्रमिक मानधन असतं। हे मानधन विधान भवन दर महिन्याला देतं आणि हे मानधन 30,000 रुपयापेक्षाही कमी आहे। आमदार अमित गोरखे 7 लाख रुपये घेऊन येणार होते। त्यांची ही माहिती आम्ही रुग्णालय प्रशासनाला दिली होती, तरीसुद्धा त्यांनी ती नाकारली। काही जणांनी तर असा प्रश्न केलाय की भिसे कुटुंबाला उपचारासाठी सरकारी योजनांचा आधार घेण्याची गरज का पडली। या योजनांची गरज म्हणजे जर काय तुम्हाला ह्यातनं जे मुख्यमंत्री सहायता निधीतनं सुद्धा मदत होईल, 5 तास वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या वगैरे, तर सकाळी 7-7:30ला सुश्रुत घैसासांना फोन केल्यावरती जेव्हा हॉस्पिटलला पोचलं त्याच्यानंतर पैसे घ्यायला काही काळ आम्ही घरी आलो, तोपर्यंत तिकडे बाकीची प्रोसेस चालू होती। भिसे कुटुंबावर असाही आरोप केला गेला की डॉक्टरांनी त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता। मग त्यांनी IVF द्वारे उपचार घेण्याचा निर्णय का घेतला। स्वतः घैसास डॉक्टरांनी आत्मविश्वास दिला होता पेशंटला, तनिषा वहिनींना विश्वास दिला होता, बाळ हे तुम्हाला नक्कीच होणार, तुम्ही फक्त IVF ट्रीटमेंट थ्रू तुम्ही जर गेलात तर नक्कीच तुम्हाला यश हे येणार आहे। त्यांनी एवढं विश्वासाने त्यांना सांगितलं होतं, त्यामुळे वहिनींनी IVF हा पर्याय निवडला होता आणि नक्की त्या पद्धतीने त्यांच्या सल्ल्याने आम्ही ट्रीटमेंट घेतली होती। सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन विचार करूनच आम्ही IVFचा निर्णय घेतला होता आणि ते IVF हे तनिषा वहिनींच्या आग्रहापोटी किंवा आमच्या सगळ्या कुटुंबाच्या एक आशेपोटी ते आता कोणाला कुठल्याही आईला मातृत्वाचं एक हे लागतं, त्यासाठी ते ॲक्च्युली त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि डॉक्टर घैसास यांच्या विश्वासावरती त्यांनी हा निर्णय घेतला होता। बाबा त्यांनी सांगितलं आपल्याला होऊ शकतं, संकल्पना त्यांनीच आमच्या डोक्यात आणली। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तनिषा भिसेंचा जीव गेल्याचा भिसे कुटुंबाचा सुरुवातीपासूनच आरोप आहे। या संदर्भात पोलिसांकडे त्यांनी सगळे पुरावे दिले आणि यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी भिसे कुटुंबाकडून करण्यात आली आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत। ते लोक म्हणतात की तिथं आम्ही त्या टाइमिंगला नव्हतो, त्यांनी आमच्यावर काहीच उपचार केले नाही असं ते म्हणतात। आमच्याकडे तिथं पेमेंट पे केलेले रिसीट आहेत, तिथं 10:30 वाजता आम्ही पेमेंट पे केलंय, तशी आमच्याकडे रिसीट आहे। त्या डॉक्टरांमुळे आणि त्या तिथल्या दिनाच्या प्रशासनामुळे हलगर्जीपणामुळे ते आमचा पेशंट आज दगावलाय। नक्कीच त्या सर्वांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। त्या डॉक्टर घैसास यांच्यावरती कडक कारवाई होणं ही आमची मागणी आहे। त्याच्याबरोबर ते तिथलं जे प्रशासन आहे ते सर्व ह्याच्यामध्ये जे चार सदस्य दोषी आहेत त्या सगळ्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांनी अंतर्गत निष्कर्ष जे अहवाल सादर केले त्याच्यामध्ये ज्यांनी ते निष्कर्ष सादर करून त्याच्यावरती जे चुकीची बातमी त्यांनी पसरवली त्यांच्यावर कडक कारवाई होणं ही आमची मागणी आहे। ही कडक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पण या सगळ्या प्रकरणात जबाबदार धरून ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र पाठीशी घालत त्यांची या प्रकरणात कोणतीही चूक नसल्याचं म्हटलंय। याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोण होतं माहिती का, डॉक्टर धनंजय केळकर हे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे की विदाऊट डिपॉझिट ॲडमिट करून घ्यायचं की काय करायचं। डॉक्टर घैसासांनी फक्त तिला सांगितलं की एवढा इस्टिमेट लागू शकतो आणि घैसासांची काही चूक नसल्यामुळे मला असं वाटतं की आपला जसा न्यायालयावरती आपला विश्वास असतो की नाही, आरोपी तर सगळ्याला केलं जातं पण न्यायालयातून आरोपी जो नाही, ज्याच्या अगेन्स्टमध्ये एव्हिडन्स नाही, ते सुटतात आणि न्याय मिळतो। डॉक्टर घैसासाला सुद्धा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये न्याय मिळेल असं मला वाटतं, कारण त्यांची काही चूक नाही आहे त्याच्यात। डॉक्टर संतोष कदमांच्या या दाव्यानंतर आमदार अमित गोरखेंनी मात्र IMAला थेट इशाराच दिला।
IMAने घैसासांना पाठिंबा देणं हे खेदजनक असल्याचं म्हणत IMAला रोषाला सामोरं जावं लागेल असं गोरखेंनी म्हटलंय. माझ्या माहितीनुसार काल रात्रीच या ठिकाणी उशिरा हा अहवाल सबमिट झालाय. माननीय मुख्यमंत्री आज अमरावती या ठिकाणी आहेत. मला असं वाटतं आज रात्री किंवा उद्यापर्यंत यातला अपेक्षित निर्णय येणं अपेक्षित आहे. या विषयामध्ये अंतिम निर्णय येऊस्तोपर्यंत मी या ठिकाणी नक्कीच स्ट्रगल करेल, मुख्यमंत्र्यांना भेटेल आणि या विषयाचा निकाल हा खऱ्या अर्थानं दूध पाणी का पाणी होण्यासाठी मग CDR पर्यंत जावं लागेल आणि CDR जर सगळे चेक केलं तर यात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. दुसरीकडे याच प्रकरणात ससूनच्या अहवालात काय आहे याची ही प्रतीक्षा आहे. आज रिपोर्ट सबमिशनचं काम वगैरे होईल आणि संबंधित ऑथॉरिटी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही सेक्टर संबंधित पोलीस स्टेशनला वगैरे रिपोर्ट सबमिट करतो अशी पद्धत होती. परंतु याच्यामध्ये अधिष्ठातांना पत्र आल्यामुळे मान्य अधिष्ठाता यांना ते सबमिट करण्यात येईल आणि त्यानंतर कदाचित ते अलंकार पोलीस स्टेशन किंवा कमिशनर ऑफिस या ठिकाणी तो रिपोर्ट सबमिट होईल. 28 मार्चला दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनानं भिसे कुटुंबाला दिलेल्या वागणुकीमुळे तिथून मग तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या तनिषा यांचा 31 मार्चला 2 मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. जन्माला आलेली ती 2 मुलं आईला पोरकी झाली आणि आता भिसे कुटुंबही या सगळ्या प्रकरणात होरपळत आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे या तपासात नेमकं आता काय निष्पन्न होणार, नेमकं जबाबदार कोण आणि काय कारवाई होणार हे पाहायचं आहे. मुंबईहून वेदांत नेपसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.